सर यांच्याकडे 10 दिवसापासून पाणी नाही, काय बांधलं याचाच प्रॉब्लेम. मग एवढं 10 दिवस नाही करायचं. हा सर, नाही पण व्यवस्था करा, त्यांना एकदा टँकर पाठवा. हो सर, पाण्याच्या टँकरची व्यवस्था करा आणि त्यांचे पाईप द्या, पाणी द्या त्यांना वेळेवर. ओके ओके सर. हो सर, थँक्यू सर. आपण सँक्शन करून आणलेली कामं जी आमदार लता सोनवणे यांनी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना नगरपालिकेच्या विभागाकडचा हा जो रस्ता आहे, हा पूल खाली होता आणि पावसाळ्यामध्ये भीती वाटायची त्या पुलावर पाणी साचायचं, ते गावात घुसतं. म्हणून तो पूल मोठा करायचा आणि उंच करायचा, यासाठी ते टेंडर झालेलं आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. ते काम कशा पद्धतीने सुरू केलं आहे आणि त्याला किती वेळ लागणार आहे, इंजिनियरने कसं डिझाईन बनवलं या संदर्भात आणि ठेकेदाराला त्या ठिकाणी सूचना देण्यासाठी त्या जागेवर आपण भेट दिली. भेट देत असताना सर्वसामान्य लोकांना सोयीचं होईल अशा पद्धतीचा त्या पूल झाला पाहिजे, ही सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आली. त्याचप्रमाणे जो BNCकडे जो आहे, BNCच्या अधिकाऱ्यांना बोलून 1-2 दिवसात त्याचं संपूर्ण तो डिमॉलिश झाल्यानंतर, पाडून झाल्यानंतर ज्यावेळेला प्रत्यक्ष काम चालू होईल त्यावेळेला कसं होणार आहे, काय होणार, त्याचं डिझाईन आणि त्याच्यावर संपूर्ण त्या ठिकाणी जाऊन चर्चा करून लोकांच्याही काय चर्चा असेल, सूचना असेल, त्या सूचनांचा योग्य तो निर्णय घेऊन चांगला पूल झाला पाहिजे आणि लोकांना सोयीचा झाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आज भेट दिली. अण्णासाहेब, त्या ठिकाणी काही नागरिकांनी पाण्याच्या संदर्भात तक्रार केली, तर आपण इंजिनियरांना देखील सूचना दिल्या, काय सूचना? पाईपलाईन तिथे खोदली गेलेली आहे. ते पाईपलाईनचं एक्सटेन्शनचा काही विषय असल्यामुळे गेल्या 6-7 दिवसापासून त्या ठिकाणी पाणी एका पर्टिक्युलर एरियाला पोहोचलं नव्हतं. त्या इंजिनियरांना सांगितलं की त्वरित ते यंत्रणा लावा. आपल्या जर पाईपलाईनला काही अडचणी असतील तर आपण टँकर जे आहेत त्या टँकरच्या माध्यमातून लोकांना पाणी पुरवा, ही सूचना त्या ठिकाणी मोरे म्हणून जे पाणी पुरवठ्याचे इंजिनियर आहेत नगरपालिकेचे, त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. CO हे जळगावला कलेक्टर महोदयांची काहीतरी बैठक असल्यामुळे ते जळगावला गेलेले असल्याने त्यांच्याशी त्या संदर्भात चर्चा झाली नाही. त्यांचा स्विच ऑफ होता मोबाईल. संध्याकाळी त्यांना फोन करून ॲक्च्युअल काय प्रॉब्लेम आहे आणि तो कसा लवकर सोडवता येईल यासाठी आपला प्रयत्न राहणार. खरं तर आपणही चांगल्या पद्धतीने जाणतात की चोपडा नगरपालिकेची पेयजल योजना ही लोकार्पण झालेली आहे. आपल्या तालुक्याचे मोठे नेते, ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराती यांच्या हातून, काही त्या पदाधिकाऱ्यांच्या हातून त्यांनी ती लोकार्पण केली. पण मुळात ही योजना जी होती ती अर्धवट असलेल्या असतानाही लोकार्पण झालेली. त्यामुळे पाणी हे 6-7 दिवसानंतर चोपडेकरांच्या वाटेला येत आहे. त्यात काहीतरी सुधारणा करून कमी दिवसात कसं पाणी देता येईल यासाठी आता आपल्याला भविष्यामध्ये प्रयत्न करावे लागतील. 1 किंवा 2 दिवसावर पाणी आणावं लागेल, कारण जनता टॅक्स देते आणि कर्तव्य आहे नगरपालिकेचं, महाराष्ट्र शासनाचं, की त्यांना योग्य प्रमाणात पाणी आणि रोजच्या रोज शुद्ध पाणी दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि भविष्यात त्याचे प्रयत्न आपण करू. ओके.